पालघर जिल्ह्यातील वाडा भिवंडी मार्गावरील शिरीषपाडा येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आलाय। कॉन्क्रीटच्या रस्त्याखाली सुमारे 300 मीटरची पाण्याची पाईपलाईन टाकून कोका कोला कंपनीचा मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप होतो। या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी घेतल्या नसल्याचे सार्वजनिक बांधकाम जरी सांगत असले तरी सुद्धा कॉन्क्रीट होत असतानाही पाईपलाईन का काढली नाही असा प्रश्न निर्माण होतोय। त्यामुळे कोका कोला कंपनीच्या पाईपलाईनमधून आर्थिक संधी निर्माण होत असावी असा थेट सवाल प्रफुल्ल पाटील यांनी केला। वारंवार पाईपलाईन फुटत असल्याने रस्त्याचे काम अपूर्ण राहिले असून दररोज वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो। दरम्यान या प्रकरणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देत चौकशीची मागणी केली। लाईट पोल शिफ्टसाठी तब्बल 65 कोटींचा खर्च करूनही पोल जवळच उभारल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महावितरण यांच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। त्यामुळे कोका कोला कंपनीवर तात्काळ गुन्हा दाखल करून नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका करावी अशी मागणी जोर घेऊ लागली। पाहूया प्रफुल्ल पाटील यांची प्रतिक्रिया। वाडा भिवंडी रस्त्यावर जे आता जे काम चालू आहे त्याच्यात MSCBने करोडो रुपयाचा पोल शिफ्टिंगचं काम चालू आहे। हे पोल रस्त्यामध्ये अडथळा आहे म्हणून शिफ्टिंगचं टेंडर 65 कोटीच्या दरम्यान काढलं असं आम्हाला ऐकलं। परंतु बघितलं तर जे रस्त्यापासून लांब असलेले पोल ते शिफ्ट रस्त्यात अडथळा आहे म्हणून ते शिफ्ट करण्याचं असं हे केलं होतं। परंतु ते रस्त्यापासून लांब असलेले पोल रस्त्याच्या कॉन्क्रीटला लागून आणलेले। आता जर ॲक्सिडेंट झालं तर हा पोल 50 मीटरच्या आत 40-50 मीटरवर बसून आहे। ॲक्सिडेंट झाला का लगेच त्या पोलवर जाऊन तो आदळणार गाडी आणि तिथेच मोठ्या प्रमाणात जीवित झाले। म्हणजे पैसे खाण्यासाठी हे संपूर्ण टेंडर बनवलेलं अशा पद्धतीने प्राथमिक अवस्थेत दिसते। दुसरा प्रश्न असा का इथून शिरीषपाड्यावरनं कोका कोलाची एक लाईन रस्त्याच्या खालून पोल शिफ्टिंगचं तुम्ही टेंडर बनवताय, पण रस्त्याच्या खाली कोका कोलाची जी पाईपलाईन आहे आम्ही पत्र दिल्यानंतर सांगितलं का त्यांना कुठल्याही पद्धतीने परवानगी दिली नाही। दर 2 ते 3-4 दिवसात ते पाईपलाईन फुटते। आजही तिथे तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला दिसणार कसं पाणी वाहते ते। तर ते 300 ते 400 मीटर पाईप हा शिरीषपाट्यापासून तर संपूर्ण आता कॉन्क्रीटचं काम चालू आहे त्याच्या खाली आहे। तिथे ब्लॅक कॉटन साईल आहे, तीही काळी माती काढलेली नाही, तिथं बेस चांगला बनवलेला नाही। मागच्या वेळेस सुप्रीमने जेव्हा रस्ता बनवला होता तो रस्ता तेवढा वापरातच नव्हता। आजही रस्ता त्याच पद्धतीने आहे। रस्त्याच्या मध्ये ती 5-6 मीटर पाईपलाईन आलेली आहे आणि कॉन्क्रीट आता बनवला का तो रस्ता फुटून जाणार। म्हणजे आम्ही एवढ्या पैसे खर्च करणार, पण ह्या शासकीय अधिकारी PWDचे अधिकारी आहेत, डेप्युटी इंजिनियर असेल, JE असेल किंवा ह्यांचे संबंधित अधिकारी असतील, MSCBचे अधिकारी हे साठे लोटे करून हे पैसे ढापण्यासाठी हे 65 कोटीच्या दरम्यान जवळजवळ इस्टिमेट बनवलं आहे। ते कदाचित इकडे तिकडे होऊ शकते, पण असे करोडो रुपये काढण्याचं काम आहे। जे पाईपलाईन शिफ्ट करायला पाहिजे ती केली जात नाही आणि असलेला जे सुप्रीमची आमची जी हालत झाली होती त्याच्याही पेक्षा वाईट हालत होऊ नये। तेव्हा डांबऱ्याचा रस्ता होता तो चटकन दुरुस्त करता येत होता, टावटरीने काम हे करत होते। पण आज आम्ही सांगत होतो हे टेंडर बनवतानाच सांगितलं का रस्त्याचं काम चालू असताना मेटला एक साईडला काम चालू असताना जवळजवळ 6 ते 7 मीटर रस्ता तुटून गेला चालू आत्ताचा, त्याच्या वाहतूक पण धड चालू नाही। तशाच पद्धतीने तुम्ही गांधऱ्याला गेल्यानंतर तिथेही रस्ता फुटलेला आहे, शिरीषपाड्याच्या तिथे खाली गेल्या तिथेही रस्ता फुटलेला आहे। या अशा पद्धतीने एक साईडला काम चालू करायचं, दुसऱ्या साईडला दुरुस्त करायचं, कुठलाही कोणाचा तालमेल नाही। थर्ड पार्टी 3% एजन्सी देऊन लक्ष ठेवण्यासाठी थर्ड पार्टी एजन्सी नेमली, तीही कुठे येत नाही, तीही काही काम करते ते बघत नाही। फक्त पैसे खाण्यासाठी संबंधित ह्यांची एजन्सी नेमली जाते। ह्याच्यात कोणाचे हितसंबंध जोपासले जातात। 1000 कोटीचं इस्टिमेट बनवल्यानंतर 65 कोटीचं दुसरं इस्टिमेट बनवायचं आणि त्याच पद्धतीने जेव्हा सुप्रीमने काम केलं होतं तेव्हा जवळजवळ 6 ते 7 कोटी रुपये त्याच्यावर पोल शिफ्टिंगने दिले होते। तेच आता परत तिथेच आहे। ते पोल लोखंडी पोल टाकले, त्याला कुठलंही कोटिंग नाही, पुरलेल्या पोलांवर कुठलंही सिमेंट नाही। ज्या लाईन टाकलेल्या आहे ते HCLने त्या वायर क्लिअर केल्या जातात, त्याच वायर टाकल्या जातात। यांच्या डेस्कटॉपला त्याची कुठे नोंद नाही, यांचा कुठला गोडाऊन नाही। अशा पद्धतीने आणला जळते आणि कुत्रा पीठ खाते, अशा पद्धतीने काम या सरकारचं चालू आहे।